आवडीची लोकं सवडीनं वागायला लागली, की नात्यांना कवडीचीही किंमत राहत नाही. कुणी लेट बोलावलं नाही म्हणा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. व्हॅल्युएबल बना, अवेलेबल नाही. विश्वास ठेवा. एकटेपणा हा मतलबी आणि स्वार्थी लोकांपेक्षा लाख पटीनं चांगला आहे. कचरा असो किंवा माणूस, नजरेतून उतरला की दृष्टी साफ होते. फोनमध्ये ब्लॉक करून परत अनब्लॉक करणं खूप सोपं असतं. पण मनातून एकदा डिलीट केलेला माणूस परत ॲड करणं खूप अवघड असतं. कुणी कुणाचं नसतं. सगळं जग फक्त सोबत असल्याचा दिखावा करत असतं. आयुष्यात येणाऱ्या टेम्पररी लोकांसाठी आपल्या आयुष्यात असलेल्या परमनंट लोकांना दुखवू नका. जोपर्यंत स्वाभिमानाला ठेच पोहोचत नाही, तोपर्यंत सगळीच नाती जवळची वाटतात. दवाखाना कितीही मोठा असला तरी आपल्या लोकांनी मनाला दिलेले घाव कोणत्याच रिपोर्टमध्ये दिसत नाहीत. एकदम भोळे राहू नका. फक्त भोळेपणाचे असे पांघरून घ्या की धोकेबाज माणसं लगेच ओळखता येतील. आपल्याला त्रास देणारे जरी परके असले तरी आपली मजा बघणारे आपलेच असतात. हीच खरी शोकांतिका आहे. देवपूजा केल्यानं पाप नसतं धुवून जात. कर्माची फळं एक दिवस भोगावीच लागतात. माफी मागून छोटे व्हा, पण खोटं बोलून कधीच मोठे होऊ नका. विश्वास नाही का माझ्यावर, हे वाक्य बोलून माहिती नाही किती लोकांचा विश्वासघात केला जातो. चुकीची माणसं दूर गेली की आयुष्यातील बरोबर आणि चांगल्या गोष्टी घडू लागतात. चुकीला माफी असावी, पण विश्वासघात करणाऱ्याची आयुष्यात परत भेट नसावी. ज्या दारातून तुम्ही अपमानाचे घोट पिऊन परत आलात, त्या दारात परत कितीही आमंत्रण आलं तरी पुन्हा पाऊल ठेवू नका. ना कुणाचा आशीर्वाद वाया जातो, ना कुणाचा तळतळाट. कर्म फिरून येत असतं. आपला सहवास सोबतच्या व्यक्तीला कैद वाटू लागला की भावनांचे पाश तोडून त्या व्यक्तीला मुक्त करणं दोघांच्याही हिताचं असतं. जगावेगळं काही करायचं असेल तर लोकांच्या नियमानुसार नाही, तर स्वतःच्या नियमानुसार जगावं लागतं. भ्रमात राहू नका की हा माझा, तो माझा आहे. आपली वेळ खराब आली ना की कोणी कुणाचं नसतं, हे लक्षात ठेवा. खंजीर पाटीत खुपसणाऱ्यांची एक अडचण असते. समोरून लढायची त्यांची लायकी नसते.